आता रोजच्या प्रमाणेच माझी निवांत कामं चालू होती. मस्त असं दुपारच्या जेवणाला आई थांबली होती माझ्यासोबत. जेवायचं जेवण करून घेतलं. नाही ना आणल्या होत्या शेवड्या करून उन्हाळ्याचं वावण. तर मग शेवया मस्त व्हायला होत्या दिवसभर. नाहीनं भरून ठेवल्या डब्यात. आता मी आली ताईनं दिलं मला कामाले लावून, म्हणजे सज्जावर ठेवायच्या होत्या शेवया आणि डब्बा बी काढायचा होता दुसरा भांडे भरायसाठी. मग डब्बा काढून घेतला आणि त्यात भांडे भरून घेतले आणि डब्बा डबल सज्जावर ठेवून दिला. आता मामनी माणशी असं काहीच नव्हतं का कुठे जायचं का काय. मग संध्याकाळच्या झाडझुडीला लागली मी आणि झाडून काढून घेतलं आणि पुंजा भरून घेतला. आता लंगडू महाराजले पाणी पाजायचं होतं फक्त. तर लंगडू महाराजले पाणी पाजून घेतलं आणि घरी येत नाही तर आमच्या बकऱ्या आल्या. बकऱ्या बांधून घेतल्या आणि बकऱ्यालाही पाणी पाजून घेतलं. आणि आता आमचं चालू होतं गेट टुगेदरचा कार्यक्रम. तर सगळ्या पोरी आल्या होत्या म्हणजे क्लासमेट. आणि सगळ्या मिळून पोचलो आम्ही गोपाल भाऊच्या घरी चहा पाणी घ्यायला. हे गोपाल भाऊ आणि मी बी पोचली. ती वहिनीनं मस्त असं थंडगार पाणी आणलं. लयच मस्त अशा गप्पा रंगल्या होत्या. लय दिवसानं भेटलो होतं. तर चला मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.